औषध नाही, इंजेक्शन नाही, आता ऑपरेशन शिवाय पाठ आणि मानेच्या दुखण्यापासून आराम मिळवा. NC वेलनेस सेंटर, नवल पेट्रोल पंपासमोर, रेल्वे लाईन, सोलापूर. शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरात हक्काची कामे होत नसल्याने आलेगाव खुर्द तालुका माढा येथील एका शेतकऱ्याने अधिकाऱ्यांसमोरच अंगावर डिझेल ओतून घेतल्याची धक्कादायक घटना घडली. प्रशासनाच्या दिरंगाईमुळे त्रस्त झालेल्या शेतकऱ्याच्या कृत्यामुळे शिबिरात गोंधळ उडाला. टेंभुर्णी येथे नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. आलेगाव खुर्द येथील शेतकरी अमोल महादेव देवकते यांनी गट क्रमांक 56च्या उतार्यावरील पोकळ बोजा कमी करणे, इतर हक्कातील नाव कमी करणे आणि पानंद रस्ता खुला करणे यासाठी यापूर्वी अर्ज दाखल केले. मात्र वारंवार हेलपाटे मारूनही कामे होत नाहीत. गट नंबर 56च्या उतार्यात एका संस्थेचा बोजा आहे. तसेच पानंद रस्त्यासाठी स्थळ पाणी झाले आहे, रस्ता होत नाही. तलाठाने जाणून बुजून चुका केलेल्या आहेत. यामुळे नागरिकांना तहसील कार्यालयात हेलपाटे मारावे लागतात, असा संताप शेतकरी अमोल देवकते यांनी व्यक्त केला. काम होत नसल्याच्या संतापातून अमोल देवकते यांनी सोबत आणलेल्या बाटलीतील डिझेल अंगावर ओतून घेण्याचा प्रयत्न केला. हे पाहताच उपस्थित नागरिकांनी तात्काळ धाव घेऊन त्यांच्या हातातील बाटली हिसकावून घेतली. तहसीलदार संजय भोसले यांनी तातडीने स्टेजवरून खाली येत देवकते यांची समजूत काढली. त्यानंतर त्यांना स्टेजवरून बोलावून त्यांच्या प्रलंबित कामाची सविस्तर माहिती घेण्यात आली आहे. मला 1 मिनिटही बसता येत नव्हतं, परंतु NC वेलनेस मध्ये मला ट्रीटमेंट घेतल्यानंतर आता जवळजवळ 1 तास बसता यायला लागला आहे. 2 वर्षापासूनच मला नेक पेनचा त्रास होता. ट्रीटमेंट जी मला मिळाली ती बेस्ट ट्रीटमेंट होती, कारण ही नॉन सर्जिकल ट्रीटमेंट होती. त्या स्टाफ कडून, डॉक्टर कडून मला खूप चांगल्या ट्रीटमेंट मिळाल्या. माझं नाव उमेश साळुंके. ते जावई आहेत आणि सांगितलं बाबा त्यांना कुठे सांगितलं मित्राने NC म्हणून सायंटिफिक पद्धतीने होते असं सांगितलं. मला 4 दिवसातच थोडा फरक जाणवला.